मिक्स बॅग या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय। माझ्या मागे आहे माय द देऊस चर्च, मदर ऑफ गॉड किंवा देवाची माता ही चर्च आहे जे आहे पालीला। आणि या चर्चचा इतिहास आहे की 1585 ते 1595 मध्ये साधारणतः या दशकामध्ये हे चर्च कुठेतरी बांधलं गेलं असावं। तर याची एक्झॅक्ट डेट वसईचे जे इतिहासकार आहेत रजिन डिसिल्वा यांच्या मते याची एक्झॅक्ट डेट कुठेही याची नोंद आढळत नाही, परंतु 1568 मध्ये पोर्तुगीज एका धर्मगुरूंनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये या चर्चचा उल्लेख सापडतो। तर या चर्चची जत्रा ही 18 डिसेंबरला भरते। त्याला म्हणतात पालीचा फेस्ता। आणि याला फेस्ता का म्हणतात तर कारण फेस्ता हा जो शब्द आहे हा शब्द आहे इटालियन शब्द, याचा अर्थ होतो सेलिब्रेशन। आणि हे एक मोठं सेलिब्रेशन आहे वसईमध्ये। निर्मळची जत्रा आणि त्याचबरोबर पालीचा फेस्ता खूप प्रसिद्ध आहे, परंतु पालीचा फेस्ता हा सगळ्यात मोठा फेस्ता का असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला इतरांशी शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आणि ही चर्चचा जो परिसर आहे तो खूप सुंदर आहे, अगदी झाडं आहेत आणि साहजिकच तुम्ही आहात वसईमध्ये आणि वसईच्या प्रत्येक गावामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सुंदर झाडं जतन केलेली दिसतील। ही आहे माय द देऊस चर्च। आणि मीरा भाईंदर या परिसरातून अनेक वर्षांपासून किंवा आपण म्हणू शकतो की 50-60 किंवा त्याहून अधिक वर्षांपासून इथे येतात, जेवण बनवतात आणि इथे वास्तव्य करून पूर्ण दिवसाचा आनंद घेतात। त्यापैकी एक दाम्पत्य इथे आहे। तुम्ही कसे आलात इथे? आम्ही बोटीने आलो। सकाळी तुम्ही निघता, पूर्ण स्वयंपाकाचं सामान घेता आणि इथे येऊन जेवण बनवता आणि पूर्ण दिवस इथे राहता आणि परत पुन्हा संध्याकाळी जातो। तुम्ही साधारणतः सगळे नाखवे वगैरे एकत्र येतात। म्हणजे साधारणतः किती लोक येत असतील तुमच्या? म्हणजे आम्ही भागी 17 येतो। 17 भागी आहेत आणि त्याच्यात कुटुंब सर्व फॅमिली पण पूर्ण फॅमिली म्हणजे 150-200 माणसं येतो आम्ही। ओके, खूप छान। ही त्यांची परंपरागत श्रद्धा आहे। आणि तुम्हाला काय माय देऊस माऊलीचा काय अनुभव आला का भक्तीने? आता काय ना काय चमत्कार होतातच जीवनात, ते आपल्याला लक्षात पण येते। भेटते आम्हाला चांगलीशी आणि आपलं म्हणजे एकत्रपणा अजून म्हणजे एकत्रपणा वाढत जातो। खूप छान। आणि परंपरागत पद्धतीने आपल्या ताईंनी सुद्धा एक त्यांचा 9 वारी कोणती आहे याला काय म्हणतात तुम्ही? 10 वारी लुगडं नेसलेलं आहे। खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू। चर्च असल्यामुळे साहजिकच तुम्हाला इथे विविध प्रकारच्या बाहुल्या दिसतील ज्या अर्पण केल्या जातात। कॅन्डल्स आहेत, त्याच्यानंतर हार आहेत जी चर्चमध्ये अर्पण करण्याची परंपरा आहे। घर आहे, सगळ्या धर्मामध्ये नवस केला जातो आणि मग नवस पूर्ण झाल्यावर किंवा नवस करताना सुद्धा या बाहुल्या किंवा मेणबत्त्याच्या ह्या प्रतिकृती मागे ज्या आहेत त्या अर्पण करण्याची पद्धत आहे। ही जी जत्रा आहे ती पाली चर्च हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि नायगाव स्टेशनच्या जरा पुढे आला की तुम्हाला नायगाव फिश मार्केट आहे, हे लोकेशनवर तुम्हाला मिळेल। इथून जी सुरू होते पाली चर्च मध्यवर्ती ठिकाण आणि त्याच्यानंतर जरा पुढे तुम्ही चालत राहिलात तर खोचेवडे
इथे जो दर्गा आहे मुस्लिम दर्गा इथे ही जत्रा संपते आणि वसईतील सगळ्यात मोठी जत्रा म्हणून ही प्रसिद्ध आहे. निर्मळशा जत्रेहून मोठी का ते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आहे दुपारची वेळ आणि बरीचशी लोकांची वर्दळ जी आहे ती कमी आहे. परंतु जर तुम्ही रात्री आलात तर इथे तुम्हाला उभं राहायला सुद्धा जागा नसते. बरेचसे विक्रेते आपली सामान लावण्यात व्यस्त आहेत. तुम्ही आला तर ताईंकडून सामान नक्की घ्या. तर रस्त्याच्या मधोमध आणि दोन्ही बाजूला म्हणजे 3 पदरी विक्रेत्यांची दुकाने तुम्हाला इथे दिसतील. लहान मुलांची खेळणी आहेत. आप कहाँ से आते हो? भिवंडी से आई। तो और रात को कितने बजे पैक करके निकलते हो? 3 बजे तक 4 बजे तक. तो जहाँ जहाँ आप मेले लगते हैं वहाँ पे आप आते हो. तो आप निर्मल के मेले में थे? हाँ। निर्मल के मेले में थे. तुम्ही कसे सकाळी किती वाजता निघता? आम्ही तिथून 7-8 वाजता निघतो. 7-8 वाजता निघता आणि पूर्ण दिवस इथे स्पेंड करता आणि मग पुन्हा बोटीने जाणार. संध्याकाळी मग तुम्हाला अशी काय आठवण आहेत की तुमचे आजोबा आई वडील ते बोटीने यायचे? म्हणजे साधारणतः 70-80 वर्षाहून जास्त जुनी परंपरा आहे. संस्कृती आम्ही चालवतो. त्यांची संस्कृती तुम्ही चालू केलेली आहे. म्हणजे पालीची आपली जी देवमाता आहे मायदे देऊस माऊली यांच्यावर अगदी मुंबईच्या ठिकाणी सुद्धा राहणारे लोक इथे येतात आणि आनंदाने दिवस स्पेंड करतात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. कितना 5 आपको गिलास गिराना है और क्या चांस लगाते हो आप? 50 का 2 चान्स. आणि ही सगळी तुम्हाला विविध प्रकारची बक्षिसं दिसतील. ही जरी एकदिवसीय जत्रा असली तरी प्रचंड मोठी आहे आणि असंख्य म्हणजे 200हून 300हून अधिक जास्त विक्रेते, लहान लहान विक्रेते, थोडे मोठे विक्रेते तुम्हाला इथे खेळण्याचं सामान आणि घरगुती उपयोगाचं सामान इथे विकताना तुम्हाला दिसतील. इथून काय याची काय किंमत आहे? 350. 800 ही 800. 1200 आणि याचा जो पाटा आहे तो कसा आहे? लोखंड? हां, पोलादी पाटा आहे ते क्लेम करतायत. आणि मोरल्या जर तुमच्या घरी नसतील तर इथून नक्कीच घेऊ शकता. विविध प्रकारचे साहित्य आहेत, टूल्स आहेत, कोयते आहेत, कुऱ्हाडीचं पाता आहे आणि मग अगदी सुरीपासून तर मोरलीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सहज उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला सुकेळी वसईची प्रसिद्ध सुकेळी आहेत. सोबत खजूर आहे. खजूर कसं दिला तुम्ही? 30ला पाव 50ला अर्धा. 30ला पाव 50ला अर्धा. खूप धन्यवाद. थँक्यू. आणि हा 120. आपला छोटासा सबस्क्रायबर आहे, आपला निर्मळच्या जत्रेत सुद्धा भेटलेला होता. इथे सुद्धा तुम्हाला सुकेळीचे विविध प्रकार पाहायला मिळतील. 600, 700, 800 रुपये किलो त्याची त्याची जी प्रत आहे त्याच्यावर तुम्हाला हे दिसतील. विक्रेते तुम्हाला आता इथे दिसणार नाही आहेत, कुठेतरी गेले असावे. कंदीपेढे आहे का? आणि कुठून आले तुम्ही? तुळजापूरचे कंदीपेढे, साताऱ्याचे कंदीपेढे तुळजापूरचे काका आहेत. आणि कसे विकता तुम्ही काका? 400 रुपये किलो. थँक्यू. सुकवलेला आवळा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गाठे, लाल शेव, त्याच्यानंतर ते आहे सफेद शेव, त्याला म्हणतात आपण खजूर, मिक्स हलवा, विविध प्रकारची कँडीज, लाडू, त्याच्यानंतर बडीशेप, त्याच्यानंतर लिंबूच्या गोट्या, त्याच्यानंतर खडीसाखरचे विविध प्रकार आहेत. हे तुम्ही ओळखतच असतील. कुरमुऱ्या. हे कसं दिलं? पेठा 50ला पाव. थँक्यू. हे मिनी समोसे तुम्हाला या जत्रेमध्ये तुमची भूक भागवतील. कैसा दिया मिनी समोसा? 20ला 5 20 रुपयाला 5 आणि सोबत 50ला 12 आणि याच्यासोबत अचार, चटणी तिखट चटणी. आपला नंदाखालचे रॉड्रिक्स काका आहेत. सुकळी पारंपरिक जो वसईचा पदार्थ आहे, अगदी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत महाग असा हा पदार्थ आहे जो शरीराला सुद्धा चांगला ऊर्जा देतो. कशी दिली सुकळी तुम्ही?
हे 160 आहे, 180 आहे. 160 रुपये पाव हां, आणि 180 रुपये पाव. आणि सगळ्यात जास्त सुकवलेली कोणती? तेच 180 वाला. 180. ही जी आहे तीच का? नाही नाही, ही ओके. आणि याचा काय भाव आहे? तो कमी 120 आहे. 120 आहे. तुम्ही जर जत्रेमध्ये आलात तर नक्कीच सुकळीची स्टॉलमधून सुकळी खरेदी करा. थँक्यू. निर्मळच्या जत्रेतल्या व्हिडिओमध्ये तुम्ही राणा स्वीट्सचं दुकान पाहिलं असेल. खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही इथे वेगवेगळ्या व्हरायटीज पाहू शकता. हलवा आहे, दुधी हलवा आहे, गाजर हलवा आहे, गुलाबजाम आहे, मँगो बर्फी, स्ट्रॉबेरी बर्फी, मलाई बर्फी, पुन्हा हा काळा गुलाबजाम बरोबर, इकडे आहे काजू कतली आणि माहींचा हलवा आणि बदामी हलवा ओके. आणि सुतारफणी, म्हैसूर, खाजा आणि काजू कतरी आणि हे सगळं मिक्स बॉक्स. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या दुकानातच बनवता? हां, येस. थँक्यू सो मच. माझ्याबरोबर माझी सासू आहे, माझ्यासाठी स्वीट खरेदी करते. खूप खूप धन्यवाद. इथे तुम्हाला आपटी बॉम्ब दिसतील. इसका क्या प्राइस है? 50 रुपये. आणि इसका 300 रुपये. आणि 10 रुपयाचं कुठे आहे पाकिट? हां. इसमें ह्याच्यामध्ये जे 4 आहेत त्याचा प्राईस आहे 10 रुपये. लहानपणी आम्ही खूप हे बॉम्ब घेऊन आपटायचे. त्याला काय म्हणतात तुम्ही? बिडी बॉम्ब? ओके, हे बिडी बॉम्ब. त्याच्यानंतर गुलेल आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये, आमच्या भाषेमध्ये राबट असं म्हणतो. आंबे कैऱ्या पाडण्यासाठी याचा खूप असा वापर व्हायचा. त्याची काय प्राईस आहे? 50 रुपये. हे परंपरागत लहानपणापासून पाहण्यात आलेले आपटी बॉम्ब आणि गुलेल तुम्हाला जत्रेमध्ये सहज विकत मिळतील. प्रसिद्ध शेंगाडे आहेत, ते आहेत लाल शेंग 50 रुपये पाव किलो आणि काळ्या शेंग 50 रुपये पाव किलो आम्ही घेतोय. आणि एका रांगेमध्ये आपले सगळे विक्रेते बसलेले आहेत. आम्ही या ताईंकडून घेतोय. आणि शेंगा खूप मोठ्या आहेत जर तुम्ही नीट पाहिल्या. त्याच्यानंतर काळ्या शेंगा हे सप्टेंबर नंतर यायला सुरुवात होतात का जास्त करून? आणि हे कशापासून बनलेले असतात? हे दुसरं झाडाचं आहे. आणि तुम्ही स्वतः काढताय की तुम्ही विकत घेता? नाही, मी विकत घेतो. ते माल जबलपूर माहिती आहे काय? हां, तिकडे चालवतात. जबलपूर. हां, जबलपूर. तिथून ते तुम्ही विकत घेता? हां, आम्ही ती मार्केट. हां. आणि मग तुम्ही शिजवता? हां, मी शिजवतो. हां हां हां. आणि निर्मळच्या जत्रेनंतर तुम्ही डायरेक्ट इकडे आले का? हां, मी निर्मळच आहे. आणि याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या जत्रेला जाणार पुन्हा तसंच वेगवेगळ्या? काश्मीर जाणार. ओके, काश्मीर. खूप खूप धन्यवाद, थँक्यू. तर मंडळी, आपल्यासोबत अजून काही आपल्या भगिनी आणि बांधव आहेत जे उत्तनवरून येतात. सकाळी तुम्ही किती वाजता निघता? 8 वाजता निघता. आणि तुम्ही वेगवेगळे नाखवे एकत्र जमा होऊन निघता. आणि या वेळेला तुम्ही मासेमारीला ब्रेक घेता? ओके. म्हणजे आम्ही असं म्हणतो की कधीतरी आम्हाला कुठेतरी कुठली तरी माऊली म्हणजे असं आम्ही विश्वास ठेवतो की इथे गेलो तर आमचं हे पूर्ण होईल असं आम्ही. आणि ही जी तुमची परंपरा आहे ती किती वर्षापासून असेल साधारणतः? म्हणजे आधीपासून म्हणजे तुमच्या आजी आजोबा सुद्धा अशाच पद्धतीने? आमचे लोक या तेव्हारसाठी खाली बोटीशीनच प्रवास करतात. बोटीशी म्हणजे ते अगोदरपासून जी परंपरा चाललेली आहे ती तुम्ही पाळत आलेला आहात. आणि अजून एक गोष्ट विचारायची होती की तुम्ही उत्तनला बोटीतून बसता आणि उतरता कुठे? इथे नायगावच्या जेटीवर. पाणजू, ते पाणजू मंदिरातून जेटीवर उतरतं नायगावतून. आणि आता तुम्ही किती वाजता साधारणतः जाणार घरी? 5 वाजता 4 वाजता निघणार. तुमचं ठरवलेलं आहे टाईम? आता जेवण बिवण सर्व करणार. पाण्याचं तुफान म्हणजे खाली वरती जाते. हां, त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे. म्हणजे भरती ओटीवर. ही तुम्ही जी साडी नेसलेली आहे त्याला काय म्हणतात? दहावारी लुगडं. आणि आता पुढे हा सुरका आहे. आणि हे आता पुढे नेसायची परंपरा हळूहळू कमी होणार. अशा पद्धतीने सुरका घातला जातो. खूप छान. आणि परंपरागत वेश परिधान करून पवित्र मरियेच्या भेटीसाठी येणारे आपले श्रद्धावंत भाविक आहेत जे उत्तनला राहतात. उत्तनच्या वेगवेगळ्या चर्चमधून वेगवेगळ्या भागातून एकत्र होऊन या 18 डिसेंबरला दरवर्षी इथे अनेक वर्षांपासून, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो 7 ते 8 दशकांपासून ते येत राहतात. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांचा निरोप घेऊया. खूप खूप धन्यवाद, थँक्यू.
हे आहे चर्च आणि चर्चच्या समोर तुम्हाला एक शाळा दिसेल. हे आहे कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी आणि याच्या प्रांगणामध्ये तुम्हाला खाऊचे स्टॉल्स आणि विविध प्रकारचे पाळणे सगळ्या गोष्टी दिसतात. त्याला घेऊन खेळला असाल. कैसे दिया आपने? 10 रुपयाला एक चेंडू. नाताळ जवळ येतोय आणि त्याच्यासाठी नाताळाच्या टोप्या. पुन्हा या दुतर्फा तुम्हाला विविध प्रकारची दुकानं सजलेली दिसतील. विक्रेते गिराईकांची वाट पाहत आहेत. याचं जे महत्त्व आहे, लहानपणी तुम्ही खाली असतील याची जी चव आहे ती आता कोणत्याच पदार्थाला याची चव नाही आहे. आणि आहे गोडी चिंच. ही जी पुडी आहे ती आहे 20 रुपयाची पुडी. परंतु याच्या 20 रुपयामध्ये जी बोरा आहे ती तुम्हाला म्हणजे अत्यंत चांगला असा अनुभव चवीचा देऊन जातील, लहानपणाची आठवण देऊन जातील. खूप खूप धन्यवाद. नायगावच्या ताई आपल्याला भेटलेल्या आहेत. तुम्ही किती वर्षापासून जत्रेत येता? भरपूर किती वर्ष लहानपणापासून. आणि ही अशाच प्रकारे जत्रा भरते का? आणि सगळ्यात मोठी जत्रा असेल वसईची, तुम्हाला काय वाटतं? फेस्ताची असते. आणि तुम्ही काय या म्हणजे एक वैशिष्ट्य काय सांगू शकता जत्रेचं? क्रिसमसच्या वेळेला असलेली जत्रा आहे आणि आनंदाचं एक प्रतीक आहे. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार खरेदी करता. तुम्ही आता त्या टोकामध्ये तुमच्या गावातून खोचिवड्याच्या टोक्याला आलेल्या आहेत आणि आता पुन्हा जत्रेत फिरणार. खूप खूप धन्यवाद. एन्जॉय. निर्मलच्या जत्रेत मी तुमच्याशी बोललेलो तर काकाने आता काका इथे आहेत. तुम्ही त्यांना इथे सहज भेटू शकता. विविध प्रकारचे कंदी पेढे ना? हे कंदी पेढे, कालाकंद आणि हा पेढा. खूप छान. थँक्यू सो मच. हां मावा. सुंदर अशा पिंपळाच्या आणि आंब्याच्या झाडाखाली या दोन्ही झाडांच्या संगमावर ही सुंदरशी दुकानं थाटलेली तुम्हाला दिसत आहेत. तर आता आपण आलेलो आहोत सावलीमध्ये आणि सावलीमध्ये तुम्हाला दुकानं सुंदररित्या ओळीने मांडलेली दिसतील. तर आता असं होतंय की इथे शूट करू की या बाजूला शूट करू. दोन्ही ठिकाणी दुकानं अगदी भरभरून मांडलेली दिसतात आणि अनेक विविध प्रकारची साहित्य, गृहोपयोगी वस्तू, खेळणी याची इथे रेलचेल आहे. जर तुम्ही लहान मुलाला घेऊन आलात तर लहान मुलगा प्रत्येक दुकानाजवळ थांबणार हे नक्कीच आहे. 450 का बहुत अच्छा बच्चों के. त्याला लहानपणी म्हणायचे ढुमुकलं. 450 रुपये किंमत सांगतायत. थोडं तुम्ही कमी जास्त करून विकत घेऊ शकता. लहानपणीची आठवण आहे की 60-70 रुपयाला त्यावेळेला यायचं, किंबहुना त्याहून कमी असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. अनेक प्रकारचे डमरूवाले तुमच्याकडे दिसतील. घर पे एक पडा आहे पिछले वाले जत्रे का, तो अभी तक एका माझ्या छोट्याने घेतला, अजून तो तोडला नाही. तोडल्यावर नक्कीच घेऊ. तर इथे तुम्हाला सुंदर अशी बिस्किट्स पाहायला मिळतील. विविध प्रकारची आकाराची बिस्किट्स असतात. लहानपणी ही खूप मी खाल्लेली आहेत. आणि ही काजू बिस्किट बोलतात बरोबर. आणि याला काय म्हणतात तुम्ही? अभी क्या बोलते हो? क्रीम बिस्किट. क्या अभी कैसे देते हो? 50 रुपये पाव. आणि काजू बिस्किट पण ना 50 पाव, 40 रुपये पाव. त्याच्यानंतर पेठा आहे 50 रुपये पाव. तर मंडळी, जर तुम्ही या जत्रेत आलात तर नक्कीच या विविध स्टॉल्सला भेट द्या. हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही येत असाल तर नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करा. पालीचा फेस्ट तुम्ही अनुभवला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि या चॅनलवर नवीन असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.